नमस्कार मैत्रिणींनो. एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आपणा सर्वांना तर माहीत आहे, स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन जवळच आलेला आहे. आज आपण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांच्या हातातील गोटीची कथा ऐकणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया माहिती. ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ यांच्या हातातील गोटीविषयी म्हणाले, अरे सख्या, तुला पाहायचे आहे का ते काय आहे, असे म्हणून त्यांनी गोटी टाकली. तत्क्षणी गोटी ब्रह्मांड रूप होऊन तिचा स्फोट झाला. ब्रह्मांडांचे अधिक व्यापक दर्शन होऊ लागले. सहज लीलेने श्री स्वामी देवांनी ते आपल्या बोटात ओढून घेतले. तेव्हा ती पुन्हा गोटीच दिसू लागली. ती भगवत मूर्ती पुढे म्हणाली, आम्ही हे धरून आहोत तोपर्यंत आहे, आम्ही सोडले की सारे संपले. हा रोमांचकारी संवाद श्री स्वामी महाराज व परमपूज्य मामासाहेब देशपांडे यांच्यामधील असून श्रीपाद सेवा मंडळ पुणे या संस्थेचे अध्वर्य शिरीषदादा कवडे यांच्या बरोबरच चर्चेवेळी समजला. मामासाहेबांची परंपरा श्री स्वामीदेव व थोरले स्वामी महाराज वासुदेवानंद सरस्वती अशी आहे. मामांचे पट्ट शिष्य असलेल्या दादांकडून श्री स्वामींच्या ब्रह्मांड नायक विरुद्धाविषयी जशी स्पष्टता होते, तशाच स्वरूपात एक वेगळा अनुभव श्री स्वामींच्या मुंबापुरी गादीचे मुख्याधिकारी हरिभाऊ तावडे तथा श्री स्वामीसुत महाराज यांनी लिहून ठेवली आहे. श्री स्वामीसुतांनी लिहिलेल्या श्री स्वामी समर्थ जन्मकांड प्रकरणात स्पष्ट उल्लेख केलेला आहे की हस्तिनापूर नजीक भगवंताचा परमभक्त विजयसिंह हा गोटीला भगवंत मानून खेळ करीत आहे. विजयसिंगे ही गोटी वटवृक्षा छायेस गोमटी भगवंत म्हणून या जगजेटी मांडून या खेळत असे. नाव घेऊन भगवंताचे गोटी आहे कौतुक त्याचे. असा तो खेळताना काय करत आहे पहा. एकटाच बोले आपसात म्हणे देव बापा खेळवेंगी. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हातातील गोटी दुर्मिळ व अप्राय दर्शन. स्वामी समर्थांच्या हातातील गोटी. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हातातील गोटी इंद्रनीलमणी व चरण पादुका बेळगाव येथील उपलब्ध आहेत. हा इंद्रनीलमणी बेळगाव येथील सद्गुरू किरण स्वामी यांच्याकडे आहे. असे म्हणत तो स्वतःचा आणि भगवंताचा असे दोन्ही डाव स्वतःच खेळत होता. अशा प्रकारे भगवत स्वरूपात नित्य मग्न असलेल्या 8 वर्षाच्या विजयसिंगाच्या निमित्ताने भगवान श्री गणेशांच्या साक्षीने श्री स्वामी समर्थ प्रकटले. श्री स्वामी आपल्या भक्त सोबत खेळण्याची लीला दाखवताना त्या वडाखाली एक श्री गणेश मंदिर असून त्या मोर्याचे नाव श्री वक्रतुंड होते. विशेष म्हणजे श्री स्वामी देवांच्या या अद्भुत लीलेने कौतुक करीत श्री वक्रतुंड मोर्या मोठ्या मोठ्याने हास्य करीत आपल्या देवळातून चालत बाहेर आले. या खेळात रामसिंग हरिसिंग हे 2 भक्तगणही आहेत. हे हरिसिंगचे पुढे श्री स्वामीरायांचे सूत म्हणून गणले गेले. कर्म धर्म संयोगाने या नव्या जन्मातही त्यांचे नाव हरिभाऊ असेच होते. या सर्वांच्या खेळावेळी जी मौज घडली त्यांचे अवलोकन करता श्री स्वामी समर्थ स्वरूपांच्या एका वेगळ्याच दर्शनाचे आपण भारावून जाल. या वर्धनाच्या आरंभी श्री स्वामीसूत म्हणतात, दत्त माझा अवतारला दीन भक्ताच्या काजाला. हा श्री दत्त प्रभूंचा झालेला उल्लेख श्री स्वामी समर्थांना उद्देशून नाही हे इथे विशेष आहे. स्वामीसूत म्हणतात, गोटी गोटीचा हा वाद म्हणजे खेळ चालू असताना हरसिंग हसतो आहे. वक्रतुंड गजानन ही आपल्या चरणातील नपुरांचा नादब्रह्म वातावरण उमटवीत आपली गजगुंडा प्रेमभावाने हलवीत दाद देत आहे. तेव्हा येथील मंदिराच्या एका खांबातून भगवान श्री विष्णू प्रकटले. तर श्री स्वामीदेवांनी टाकलेल्या एका गोटीतून ती फोडून श्री दत्त बाहेर आले. विष्णू स्तंभी प्रकटले, दत्त गोटी फोडून आले. माझ्या स्वामींची करणी कंप होतसे धरणे, असे स्वामीसूत म्हणतात. श्री स्वामी महाराज स्वरूप हे वेगळे आहे. हळूहळू समजून घ्यावे. ईश्वरीय कृपेने ज्या सद्गुरू लाभतील अशा भगवंतास व सुयोग्य श्री गुरूंच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांचे समग्र दर्शन होईल. श्री स्वामीरायांच्या हाती गोटी आहे, ब्रह्मांड आहे आणि त्यात विविध देवताही आहेत. स्वामींच्या हातात एक गोटी असायची. त्या गोटीचे नाव इंद्रनीलमणी आहे. स्वामी एका विशिष्ट पद्धतीने गोटी फिरवायचे. बेळगावात एका भक्ताच्या घरी आहे. महाराजांच्या हातात नेहमी गोटी असायची. तेव्हा ती गोटी बघून सर्व सेवेकरी विचारायची की स्वामी, ही गोटी म्हणजे काय? ती तुम्ही हातात घेता, त्या गोटीत पाहता व हसता. तेव्हा महाराज म्हणाले, गोटीमधील गो म्हणजेच गोपनीय व टी म्हणजे टिप्पण, गोपनीय टिप्पण.
सर्व देवी देवतांनी सर्व प्रकारच्या संकटातून वाचवण्यासाठी आपली तीर्थक्षेत्रे उचलून घेतली आहेत. महादेवांनी काशी क्षेत्र आपल्या त्रिशूळावर घेतले आहे. महालक्ष्मी करवीर नगरी आपल्या हातात घेतली आहे. त्याचप्रमाणे हे संपूर्ण ब्रह्मांड मी माझ्या हातात घेतले आहे. ही गोटी म्हणजे ब्रह्मांड आहे. या ब्रह्मांडातून कुठे काय चालले आहे हे सर्व आम्हाला या गोटीमध्ये समजते. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे स्वामी समर्थांच्या हातामध्ये जी गोटी आहे ते म्हणजे पूर्ण ब्रह्मांड आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशीच विविध प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.